अभी नहीं तो कभी नहीं असं म्हणत जरांगे पाटील आरक्षणाच्या मुद्द्यावर मुंबईमध्ये येण्यावर ठाम आहेत। आता तर जरांगेंनी या आंदोलनाचा रोड मॅपच तयार केलाय। ही शेवटची लढाई आपली, ही आपल्याला जिंकायची। आता माघारी आरक्षण घेतल्याशिवाय यायचं नाही, याच्यावरती आपण ठाम आहेत। एक मराठा जरांगे पाटील, तुम आगे बढ़ो। जय जिजाऊ। मराठा आरक्षणाचं रणशिंग मनोज जरांगे पाटलांनी फुंकले। 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता जरांगे पाटलांचा लॉंग मार्च मुंबईकडे निघणार आहे। या मोर्चाचा रोडमॅप जरांगेंनी जाहीर केला। जरांगेंचा रोडमॅप: जालना अंतरवाली सराटीतून पायी दिंडीला सकाळी 9 वाजता सुरुवात। अंतरवाली सराटीतून पायी दिंडी बीड जिल्ह्यात पोहोचणार। बीड जिल्हा शहागड, गेवराई, पाडळशिंगी, मादळमोही, मातोरी, खरवंडी। अहमदनगर जिल्हा पाथर्डी, तिसगाव, करंजी घाट, अहमदनगर, केडगाव। पुणे जिल्हा सुपा, शिरूर, शिक्रापूर, रांजणगाव, वाघोली, खराडी बायपास, चंदननगर, पुणे। पुणे एक्सप्रेस मार्गे लोणावळा, पनवेल, वाशी, चेंबूर, आझाद मैदान, शिवाजी पार्क। या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर उद्या एक टीम मुंबईत येणार असल्याची माहिती जरांगे पाटलांनी दिली। उद्याच्याला 29 तारखेला आपली एक टीम इकडची तिथले ग्राउंड ते बघण्यासाठी जाणार आहे। शिवाजी पार्क असतील, बीकेसी असेल, आझाद मैदान असेल, आपली उद्याच्याला एक टीम मुंबईला जाती इकडचे। मुंबईच्या दिशेने जरांगे पाटील पायी निघणार आहेत। यावेळी आपल्याला काय काय सोबत घ्यायचं आहे याच्या सूचनाही जरांगे पाटलांनी दिल्या। या मार्गे आपली पायी दिंडी जी आहे जाणार आहे, तिला नाव देतोय आपण पायी दिंडी जाणार आहे। मला वाटतं याचा PDF बनवून, म्हणजे निवेदनाच्या ट्रॅक्टरामध्ये काय साहित्य घ्यायचंय, ड्रम पाणी पिण्यासाठी कसे घ्यायचे, पाण्याची व्यवस्था कशी, सामान ठेवायची व्यवस्था कशी, धान्य कसं घ्यायचंय, याचं सगळं A to Z आपण लिहिलंय। आमच्या 54 लाख नोंदी सापडल्या आहेत आणि हा साधा आकडा नाही, आम्ही ओबीसीतच आहोत असंही जरांगेंनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय। नाही, आम्ही ओबीसी आरक्षणातच येतात, म्हणून आमची ठासून भूमिका आहे की आमच्या जर नोंदी सापडल्या 54 लाख म्हणजे साधा आकडा नाही। कायदा पारित करण्यासाठी खूप आधार झाला। पाठीमागचे 40 दिवस आणि आता 24 डिसेंबर पर्यंत दिलेले 2 महिने म्हणजे 3 महिने। आता आधार भरपूर आहे, मराठा आणि कुणबी एकच आहे। आपण कायदा पारित करून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण द्यावं, म्हणजे आमच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण झालं। जरांगेंनी मुंबई दौऱ्याचं मायक्रो प्लॅनिंग केलंय। प्रत्येक घरातून एक मराठा मोर्चाला आलाच पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे। या मोर्चाच्या माध्यमातून सरकारवर दबाव आणायचा जरांगेंचा प्लॅन कितपत यशस्वी होतो हे त्या मोर्चातल्या संख्येवरून ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।